सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं प्रत्येक बाबतीत चांगलं सहकार्य मिळेल. सरकारी योजनांचा देखील तुम्हाला पुरेपूर लाभ मिळेल. तुम्हाला आज तुमच्या कुटुंबाकडनं संध्याकाळी एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज कापड व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल. तुमचं आरोग्य आज चांगलं राहील. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पांवरती तुम्ही काम कराल. संध्याकाळी तुम्ही जोडीदाराला आनंदी कराल. आज तुम्ही एखाद्या मित्राला देखील भेटायला जाण्याची दाट शक्यता आहे. आज जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे बुडण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट्सवरती तुम्ही काम कराल. तुम्ही दिवसभर व्यस्त राहाल. कुटुंबासाठी तुम्ही वेळ काढू शकणार नाही, परंतु तुमचा जोडीदार मात्र आनंदी राहील. एखाद्या मित्राला तुम्ही संध्याकाळी भेटायला जाऊ शकता. कुटुंबामध्ये आज शुभ कार्यक्रमांची चर्चा होईल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या बायकोकडनं एक गुड न्यूज ऐकायला मिळेल. आज जर तुम्ही हिऱ्यांचा व्यापार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा होईल. तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही प्रतिकूल बातम्या ऐकून प्रवासाला जावं लागेल. काही खर्चांना देखील तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला काहीतरी सहन करावं लागेल. आज वरिष्ठ सदस्यांच्या मदतीनं कोणतंही काम केलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. नोकरीच्या दिशेनं काही अडचणी येत असतील. लव्ह लाईफ जगणारे लोक आज आनंदी राहतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील कलह संपेल. जोडीदाराचं ऐकून तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तुमच्यावरती तुमचा जोडीदार रागावू शकतो. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुम्हाला अनुकूल राहील. तुम्हाला काम करणं सोपं जाईल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये गोडवा कायम राहील. तुम्हाला एखाद्या कामासाठी धोका पत्करावा लागेल. तुम्ही कोणत्याही गोष्टीचं काळजीपूर्वक विचार करा. आज संध्याकाळी तुमचं काहीतरी नुकसान होऊ शकतं. तुम्हाला विनाकारण काही खर्चांना सामोरं जावं लागेल आणि तुमच्या इच्छा नसतानाही ते खर्च तुम्हाला बेअर करावे लागतील. नोकरीच्या दिशेनं जर तुम्ही जात असाल तर काही अडचणी येण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना जेवण खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नवीन व्यवसायाच्या संधींचा फायदा होईल. नवीन व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. कामाच्या बोजापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना थोडीशी निराशा येईल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या आणि मन तुमचं थोडंसं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांसाठी धावपळ करावी लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या बायकोच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायामध्ये दीर्घ काळापासून प्रलंबित पैसे तुम्हाला मिळू शकतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन देखील मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं रखडलेलं काम पूर्ण करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. जुन्या कामांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. मित्रांसोबत तुम्हाला कुठेतरी बाहेर जाण्याची चांगली संधी मिळेल.
नोकरदार लोकांचे वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. तुमची पदोन्नती आणि पगारवाढ देखील होईल. जुनं कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही बदल संभवतील. भावांच्या मार्गदर्शनानं तुमची कामं अगदी तुम्ही सहज कराल. कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता. विद्यार्थ्यांना समवयस्कांकडनं सहकार्य मिळेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवाल. आज तुमची रखडलेली काही अपूर्ण कामं पूर्ण होतील. कोर्ट कचेरीमध्ये जर तुमचं काही प्रकरण चालू असेल तर निकाल तुमच्या बाजूला लागेल. नोकरदार लोकांचे वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. तुमची पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालिसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबासोबत धार्मिक स्थळी तुम्ही फिरायला जाल. तुम्हाला आज तुमच्या कामाकडे मनापासून लक्ष द्यावं लागेल. तुमची आवडती वस्तू आज हरवू शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करावी लागेल. मुलांकडनं काही सकारात्मक बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील. व्यवसायामध्ये पैसे मिळण्यासाठी काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात. जोडीदारासोबत तुम्ही आज एखाद्या डिनर डेटवरती जाल, त्यामुळे तुमचा जोडीदार हा तुमच्यापासून मनापासून संतुष्ट होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या मार्गामध्ये काही अडथळे येतील. कामाच्या ठिकाणी वातावरण हे त्यांच्यासाठी अनुकूल राहील. नोकरदार लोकांच्या सूचनांचं आज स्वागत केलं जाईल. तुमच्यासाठी बॉस पार्टीचं आयोजन करू शकतात. धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना तुम्ही सुरू करू शकता. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदारासोबत कुटुंबाची तुम्ही ओळख करून द्याल आणि तुमचे कुटुंब देखील त्याला संमती देतील. व्यावसायिक समस्यांमुळे तुम्ही त्रस्त राहाल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे वाद होतील, ज्यामध्ये तुम्हाला शांत राहून संपूर्ण प्रकरण हे सोडवावं लागेल. कामाच्या ठिकाणी सावधगिरीनं तुम्हाला काम करावं लागेल. तुम्हाला शत्रू त्रास देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी काही अडथळे येतील. आज तुम्हाला व्यवसायामध्ये कोणताही नवीन निर्णय घेताना तुमच्या वडिलांची मदत अवश्य घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये कोणावरही तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्यासाठी ते पूर्णपणे हानिकारक ठरेल. तुमची सर्व कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडथळे येतील. तुमच्या कौटुंबिक खर्चामध्ये वाढ होईल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.